तेल्हारा येथील शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे। हरभऱ्याच्या नोंदणीसाठी तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी गर्दी केली, परंतु येथे एकच टेबल असल्याने नोंदणी करता वेळ लागतो आहे, शेतकऱ्यांना ताटकळावं लागतं आहे व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली नाही। तेल्हारा येथे नाफेडच्या खरेदीकरता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी नोंदणीकरता कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हारा येथे रांगा लावल्या आहेत। खेड्यापेड्यातील शेतकरी कागदपत्र घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हारा येथे सकाळपासून नोंदणीकरता रांगेत उभे असतात, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामचुकारपणामुळे येथे शेतकऱ्यांना ताटकळावं लागतं आहे। ऑनलाईन नोंदणी करता फक्त एकच टेबल लावलेला आहे। शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची तसंच उभं राहण्याकरता देखील जागा उपलब्ध नाही। शेतकरी जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हलगर्जीपणाने जो जगाला अन्न पुरवठा करतो त्याच शेतकऱ्याची उपेक्षा केली जाते आहे। नमस्कार, आपण आज तेल्हारा तालुक्यातील खरेदी विक्री केंद्रावर आहोत आणि शेतकरी जो आज संकटात सापडलेला आहे आणि त्याला आता नोंदणीसाठी हरभरा नोंदणीसाठी सकाळपासून शेतकरी इथं आहेत आणि उपाशी तापाशी शेतकऱ्यांचा जवळजवळ उन्हात हे रांगेत उभे आहेत। आज आपण तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया पाहणार आहोत। दादा, तुम्ही सांगा किती वाजता उठून आहे इथे? 12 वाजतापासून म्हटलं इथं, आता घड्याळले 4 वाजले म्हटलं। 12च्या अगोदर सांग ना, काय म्हणजे सकाळपासून येऊन अजून आता सध्या नंबर लागला होता। कसं आहे, आमदार तर झोपलेलेच आहेत आणि खासदार जे आहेत ते झोपलेले आहेत, त्यांना शेतकऱ्याची चिंता काहीच नाही, कुठेही जाणं हो असंच प्रॉब्लेम आहे। नाव विचारतो, अध्यक्षाला फोन लावलेला आहे, फोन लावला होता त्यांना, म्हणा डबल टेबल टाका, तर ते म्हणा ते मग नंबर मागं पुढे होता। मानकर पाथर्डी किती वाजतापासून आहे? 12 वाजतापासून इथं उभं, उन्हात भूक लागली, पाणी नाही येतं प्यायला, काही व्यवस्था नाही। अध्यक्षाने फोन लावला, काही ना काही इथं पाण्याची व्यवस्था केलेली नाही। मागचं घे 12 वाजतापासून इथं लाईन उभे राहून बिगर पाण्याचे बिगर जेवणा खावण्याचे आणि कास्तकाराला काही म्हणजे बोल नाही, कास्तकाराला बैल समजतात ते, म्हणजे बैलासारखे उभे आहेत। कास्तकाराचं काहीच पहिला हे नाही वाटत, दुःख नाही वाटून राहिला काही। ऑनलाईन खरेदी जी चालू केलेली आहे शेतकऱ्यांसाठी, ही खरोखर खूप फसवी योजना आहे। कारण कसं आहे की इथं शेतकरी जो आहे हा सकाळपासून इथं उभा झालेला आहे। या शेतकऱ्याबद्दल सरकारला किंवा आमदाराला किंवा खासदाराला कोणत्याच प्रकारची आपुलकी नाही आहे। तिथं हा शेतकरी किती लाईनमध्ये उभा आहे, सकाळपासून उभा आहे, उन्हामध्ये उभा आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे की सर्व कामधंदे सोडून इथं आलेले आहेत आणि नोंदणी करण्यासाठी फक्त 2च कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। कमीत कमी 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायला पाहिजे। शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये, एका मिनिटामध्ये नोंदणी व्हायला पाहिजे, हे गव्हर्नमेंटचं धोरण ठेवायला पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही। याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं असा सूर शेतकरी वर्गातला आहे। तेल्हारा येथे हरभऱ्याच्या नोंदणीसाठी सकाळपासून शेतकरी रांगेत उभे आहेत, तरी शासनाने टेबल वाढवावे व लवकरात लवकर नोंदणी कशी होईल याकडे लक्ष द्यावं अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे। आतापर्यंत 894 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे। 2 दिवस अगोदरच अकाली पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली आहे। त्यातच नोंदणीसाठी सकाळपासून आलेले शेतकऱ्यांची नोंदणी न झाल्याने त्यांच्यामध्ये बेचैनी वाढली आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।